नमस्कार, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत दह्याची कढी। तर त्यासाठी मी इथे 1 ते 1.5 वाटी दही घेतलेलं आहे। तर ते आपण छान आधी हलवून घेऊया। आपण या दह्याचं ताक करून घेऊया। त्यात थोडंसं पाणी घालूया आणि आपल्या सगळ्या दह्यातल्या गाठी फोडून घेऊया। दही थोडंसं आंबटसरच घेतले, त्यामुळे कढी आपली छान लागते। तेव्हा मस्त दही मी फेटून घेतलंय। त्यात साधारणपणे 1 ते 1.5 ग्लास मी पाणी टाकलेले त्याच्यामध्ये। आणि यातच आपल्याला आता 1-2 चमचे पीठ टाकले मी बेसनचं आणि ते छान या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं। बेसन पीठ ताकामध्ये छान मिक्स झालेलं आहे। आणखीन आपल्याला याला पाणी लागणार आहे। कढीसाठी छान आपलं ताक तयार झालेलं आहे। आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। ते कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आपल्याला। तुपाची सुद्धा फोडणी देऊ शकता तुम्ही। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा, 7-8 कढीपत्त्याची पानं टाकली आणि एक छोटासा तुकडा आल्याचा मी किसून घेतला तो टाकूया आणि मेथीचे दाणे टाकले 7 ते 8। लसूण आणि मिरची वाटून घेतली मी, ती टाकूया। एक छोटा चमचा हिंग आणि एक अर्धा चमचा हळद छान हलवून घ्यायचं। त्याच्यामध्ये आता आपण हे ताक टाकूया। चवीपुरता मीठ टाकायचं याच्यामध्ये। 2 चमचे साखर टाकायची। छान याच्यामुळे आपली कढी आंबट, गोड, तिखट अशा चवीची होणार आहे, चटपटीत अशी। आणि वरून कोथिंबीर। उकळी येईपर्यंत असंच हलवत राहायचं आहे। जर कढीला उकळी आली तर ती फुटायची शक्यता असते कढी आपली, म्हणून असं सतत हलवत राहावं लागतं त्याला। आणि उकळी यायला लागली की गॅस आपण बंद करायचा। मस्त फोडणी बसली आपल्या कढीला, खूप छान कलर आलाय बघा। ही अशी कढी आणि गरमागरम भात, वाह क्या बात आहे। आपल्याला कढीला उकळी येऊन द्यायची नाही आहे, त्यासाठी सतत असं वर खाली हलवत राहायची कढी। गॅस मी बंद करते। कढी आपली तयार झालेली आहे। कढी अशी आपल्याला प्यायला आवडते, अशी वाटीमध्ये घेऊन, किंवा भात आणि कढी हा पण खूप उत्तम बेत आहे। झटपट कधी भूक लागली तर पटकन कढी आणि भात करू शकतो आपण। तुम्ही अशा प्रकारे कढी करून बघा, खूप मस्त चवीची अशी कढी होते या पद्धतीने केल्यानंतर। आणि तुम्हाला जर माझी ही कढीची रेसिपी आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। कढी आणि भाताचा मेनू हा खूपच उत्तम पर्याय आहे आपल्याला जेवणासाठी। जर तुम्हाला माझी ही कढीची रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। धन्यवाद।